आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला लागले. 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, कारण मी त्याचं लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं, तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केलं. शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली, त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही. किती खोटं बोलावं याला तरी असणारी एक सीमा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राहुल गांधी हे असणारे विरोधी पक्षाचे नेते आहेत. कोण येतं आणि जातं त्याची असणारी सगळी नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते. तो जे 2 जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत, त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात, रेकॉर्ड घेऊन बसतात, त्यांच्याकडे पूर्णपणे आहे. तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेला त्या दिवसाचं रजिस्टर म्हटलं, शरद पवारांबरोबर 2 माणसं कोण होती ती नावं येतात, ती नावं तुम्ही जाहीर करू शकता. त्याच्यामुळे असणारं सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मी खोटा म्हणणार नाही. मॅन्युप्युलेशन होतं का, तर मी 2004 पासून असणारा बोंबलतोय की हे मॅन्युप्युलेट होतंय.